पेन्शन अंबेडकरचं नाही. नमस्कार. आपण मुंबई आउटलुक या चॅनलच्या माध्यमातून आज छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिसच्या इथं आलेलो आहोत. आज सर्व कर्मचाऱ्यांचा स्टाफचा संप आहे आणि त्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते संप माघार घेणार नाहीये. त्यासाठी जाणून घेऊया कलेक्टर ऑफिस मधील काही कर्मचारी माझ्या सोबत आहेत. प्रथम आपलं काय नाव? राजेंद्र सरवानी. विभागीय माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर आहे. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे जुनी पेन्शन आम्हाला लागू करण्यासाठी जोरात बोला. जोरात बोला सर. शासनाला ना जी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही निवेदन यापूर्वी 2-4 वेळेस केलेले. त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आम्हाला पहिली मागणी आहे. आणि ही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही वारंवार संपामध्ये जाण्यासाठी तयार आहोत. तरी पण शासन याच्यावर काही निर्णय देत नाही. त्यामुळे आज आम्हाला विनाकारण संपावर जाण्याची वेळ आलेली आहे. ह्या जे आपण संपावर जात आहे तर आपलं एक जे काही स्टाफ मेंबरांचं एक संघ असतो तर त्या संघाच्या मार्फत एक वैयक्तिक स्तरावर नाही आम्ही सगळे ऑफिसचे सगळे कर्मचारी इथं एकत्र आलेलो आहोत. सगळे संपावरच आलेले. सगळे एमपीएचे आणि काही जीपीएफ दोन्ही संघटना एकत्र येऊन आज ही संघटना उभी केली. कोणती संघटना? माहिती आणि संपर्क विभागाची. माहिती आणि जनसंपर्क. आपलं नाव काय सर? राजेंद्र वाणी. धन्यवाद सर. राजेंद्र वाणी सर. अजून एक माझा छोटासा प्रश्न होता. जर समजा पेन्शनच्या संदर्भात आपण कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत या गोष्टीचा आपण पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. परंतु जर समजा ही मागणी पूर्ण नाही झाली आणि मध्यस्थी येऊन काहीतरी फुलाची पाकळी जर मिळाली तर? नाही, फुलाची पाकळी केल्यापेक्षा 1982 जी योजना आहे तीच कंटिन्यू करण्यात यावी. 2005चा जो शासन जी आर काढलेला एमपीएस आणि सुधारितचा तो रद्द करावा हाच शासनाला नम्र विनंती. धन्यवाद सर. तुमच्या या संप आहे तो लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण व्हावं आणि या पद्धतीने आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत. धन्यवाद. या संघटनेच्या वतीनं किंवा इथं जे कर्मचारी आहेत त्यापैकी आपण एक कर्मचारी यांचंही मनोगत आपण जाणून घेऊया. आपलं नाव काय सर? प्रवीण भानेगावकर. प्रवीण सर भानेगावकर आहेत. आणि या संपाच्या मागे मूळ काय मागण्या आहेत? या संपाच्या मागे मूळ मागणी ही आहे की कर्मचाऱ्यांना जी पेन्शन 2005च्या जी आर नुसार पेन्शन बंद केली होती ती त्यांना मानसिक आणि आर्थिक सेवानिवृत्तीनंतर आधार मिळावा यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. किती दिवस चालणार सर हा संप? हा संप आता जोपर्यंत सरकार आमच्या नेत्यांना बोलवत नाही आणि चर्चा करत नाही, यातून काही तोडगा काढत नाही तोपर्यंत हा संप बेमुदत चालूच राहील. आपल्या या संघटनेच्या मार्फत जे मुख्य माणसं आहेत किंवा जे नेतृत्व करत आहेत ते कोण आहेत? या संघटने प्रणित ही राज्य मध्यवर्ती संघटना आहे. या संघटनेचे नेतृत्व आता काटकर साहेब करत आहेत आणि दगडे साहेब आमचे अध्यक्ष आहेत राज्याचे. दगडे सर हे माननीय दगडे सर हे अध्यक्ष राज्य स्तरावर आणि डॉक्टर जरारे छत्रपती संभाजीनगरचं नेतृत्व करतात.